आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभा समालोचन. याचं लेखन केलंय किशोर आपटे यांनी आणि निवेदन केलं आहे शैलेश मोहिते यांनी. विधानसभेत सन 2023च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या आक्षेपार्ह विधानावरून झालेल्या गदारोळामुळे दिवसभराचं कामकाज तहकूब करावं लागलं. संजय राऊत यांच्या विधानाबाबत भाजपा सदस्य आशिष शेलार यांनी हक्कभंग प्रस्ताव तातडीनं दाखल करण्याची मागणी केल्यानंतर सभागृहात दोन्ही बाजूंच्या सदस्यांकडून आग्रही भूमिका घेण्यात आली. त्यामुळे सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाल्यानं कामकाज 4 वेळा खंडित झालं. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. सकाळी 11 वाजता सभागृहाचं कामकाज सुरू होताच भाजपाचे आशिष शेलार यांनी राज्यसभा सदस्य आणि दैनिक सामनाचे संपादक संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना विधिमंडळाला उद्देशून आक्षेपार्ह शब्द वापरल्याचं सांगितलं. या संदर्भात तातडीनं हक्कभंग सूचना दाखल करून घ्यावी आणि राऊत यांच्यावर कारवाई करावी असं शेलार म्हणाले. भाजपाचे अतुल भातखळकर यांनी त्याला अनुमोदन दिलं. ते म्हणाले की संजय राऊत यांच्याकडून सातत्याने अशा प्रकारची वक्तव्य केली जात आहेत, त्यामुळे त्याची तातडीनं दखल घेऊन कारवाई केली पाहिजे. शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले म्हणाले की सातत्यानं संजय राऊत हा माणूस चुकीची वक्तव्य करत असतो, त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर वादंग होत असतात. त्याबद्दल त्यांना काही बोलायचं असेल तर त्यांनी बोलावं, मात्र विधिमंडळाबाबत त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल तातडीनं कारवाई केली पाहिजे. गोगावले यांनी बोलताना आक्षेपार्ह भाषेचा वापर केला, त्यावर ठाकरे गटाचे रवींद्र वायकर यांनी आक्षेप घेतला. या विषयावर सभागृहात जे काही सांगण्यात येत आहे त्याबाबत योग्य त्या नियमानुसार कारवाई करता येऊ शकेल, मात्र सदस्यांनी हा विषय मांडताना आक्षेपार्ह भाषेचा वापर करणं कितपत योग्य आहे असा सवाल त्यांनी केला. या विषयावर सत्ताधारी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत वेलकडे धाव घेतली, त्यावेळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलं की विधिमंडळाच्या उच्च परंपरेचा सन्मान ठेवला पाहिजे. याबाबत कोणाच्याही मनात दुमत असण्याचं कारण नाही, मात्र संजय राऊत यांच्याकडून नेमकं काय वक्तव्य करण्यात आलं आहे याची शहानिशा केल्याशिवाय त्याबाबत कोणताही निर्णय घाईनं घेता येणार नाही. काँग्रेस सदस्य बाळासाहेब थोरात यांनी देखील सभागृहाच्या सार्वभौमत्वाबाबत आणि त्यांच्याबाबत बोलताना आदरपूर्वकच बोलायला हवं याचं भान सर्वांनाच असायला हवं असं मत व्यक्त केलं. मात्र संजय राऊत यांच्याकडून नेमकं काय वक्तव्य करण्यात आलं त्याबाबत त्यांचं म्हणणं जाणून घेण्याची गरज देखील असल्याचं ते म्हणाले. यावर सुमोटो कारवाई करणं योग्य होणार नाही असंही ते म्हणाले. त्यानंतर सत्ताधारी बाजूच्या सदस्यांनी आग्रहीपणे याबाबत तातडीनं कारवाई करावी अशी मागणी करत एकाच वेळी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गदारोळामुळे कामकाज पहिल्यांदा 11:15 वाजता 10 मिनिटं तहकूब करण्यात आलं. त्यानंतर कामकाज सुरू झालं, त्यावेळी पुन्हा गदारोळ झाल्यानं तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी कामकाज पुन्हा 20 मिनिटं तहकूब केल्याची घोषणा केली. त्यानंतर पुन्हा 11:15 वाजता कामकाज सुरू झालं. त्यावेळी सभागृहात या विषयावर सत्ताधारी बाजूच्या सदस्यांनी वेलकडे येत तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी तिसऱ्यांदा कामकाज अर्धा तासाकरता तहकूब केल्याची घोषणा केली. त्यानंतर कामकाज पुन्हा सुरू झालं, त्यावेळी पुन्हा गदारोळाची स्थिती निर्माण झाली. तेव्हा कामकाज पुन्हा 15 मिनिटं तहकूब करण्यात आलं. त्यानंतर कामकाज पुन्हा सुरू झालं, त्यावेळी शिवसेना सदस्य संजय शिरसाट म्हणाले की संजय राऊत रोज सकाळी माध्यमांसमोर येऊन आक्षेपार्ह विधानं करतात, त्यांना आम्ही राजकीय उत्तर देत असतो. मात्र विधिमंडळाबाबत अशा प्रकारे त्यांनी वक्तव्य करताना त्यांचे नेते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना देखील चोर संबोधलं आहे, कारण ते देखील या सभागृहाचे सदस्य आहेत. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील संजय राऊत जे काही म्हणाले त्यांनी विधिमंडळाच्या प्रतिमेला धक्का लागला आहे, त्यामुळे या सभागृहाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील, भाजपाचे अतुल भातखळकर, नितेश राणे यांनी देखील सभागृहाच्या भावना तीव्र असल्याचं सांगितलं. त्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या हक्कभंग सूचनेबाबत निर्णय देताना खासदार राऊत यांच्याकडून वक्तव्य आल्याबाबत सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन त्याबाबत माहिती तपासून पाहण्यासाठी 2 दिवसांचा वेळ घेत 8 मार्च रोजी माहिती देण्यात येईल अशी घोषणा केली. त्यानंतर देखील सत्ताधारी सदस्य वेलमध्ये येऊन राऊत यांच्या विरोधात कारवाई तातडीनं करण्यात यावी अशी मागणी आग्रहीपणे मांडत होते. त्यावर अध्यक्षांनी सांगितलं की दोन्ही बाजूंच्या सदस्यांच्या भावना जाणून घेतल्यावर आपण निर्णय दिला आहे, त्यामुळे त्यावर आता मागे जाऊन काही करता येणार नाही. त्यावर सत्ताधारी सदस्यांनी आक्रमकपणे वेलसमोर येत घोषणाबाजी केली.
त्यावेळी सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे कामकाज करणं शक्य नसल्याचं पाहून अध्यक्षांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केल्याची घोषणा केली. विधानसभा समालोचन आत्ताच आपण ऐकलं. याचं लेखन केलं होतं किशोर आपटे यांनी आणि निवेदन केलं होतं शैलेश मोहिते यांनी. आता ऐकूया विधान परिषद समालोचन. लेखक गौरीशंकर घाले, निवेदक शैलेश मोहिते. विधान परिषदेत आज सकाळच्या सत्रातल्या विशेष बैठकीनं कामकाजाला सुरुवात झाली. या कालावधीत लक्षवेधी सूचनांवर चर्चा घेण्यात आली. तालिका सभापती निरंजन डावखरे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिलं. नाशिकमधल्या गोंदे औद्योगिक वसाहतीतील जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीत बॉयलरजवळ स्फोट होऊन झालेल्या भीषण दुर्घटनेप्रकरणी कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला असून तात्काळ अटकेची कारवाईचे आदेश पोलिसांना देण्यात येतील असं कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी या संदर्भातल्या लक्षवेधी सूचनेवरच्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात आली असून त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालातील शिफारशींनुसार कारवाई करण्यात येईल असं मंत्री खाडे यांनी सांगितलं. हा अपघात होण्यापूर्वी या कंपनीत तपासणी करण्यात आली होती. त्यानुसार कंपनीला सूचना देखील देण्यात आल्या होत्या असंही खाडे यांनी सांगितलं. नाशिक इथल्या कंपनीत झालेल्या अपघातात 3 कामगारांचा मृत्यू आणि 20 कामगार जखमी झाले होते. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य शशिकांत शिंदे, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, अनिल परब, जयंत पाटील यांनी सहभाग घेतला. समितीच्या अहवालानुसार कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. तसंच कामगार आयुक्तालयाचे अधिकारी दोषी आढळले तरच त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. या दुर्घटनेतल्या 3 मृत कामगारांपैकी एका कामगाराच्या वारसांना कारखाना व्यवस्थापकाकडून 15,74,400 रुपये तर उर्वरित 2 कामगार विमा मंडळाचे सदस्य असल्यानं त्यांच्या वारसांना राज्य कामगार विमा मंडळ कार्यालयामार्फत नुकसान भरपाई देण्याची कारवाई सुरू असल्याचं मंत्री खाडे यांनी सांगितलं. या लक्षवेधी सूचनेवरच्या चर्चेनंतर राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला सुरुवात झाली. भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी चर्चेला सुरुवात केली. राज्याच्या सर्वांगीण विकासाचा संपूर्ण विचार राज्यपालांच्या अभिभाषणातून मांडण्यात आला असल्याचं दरेकर यांनी सांगितलं. महाविकास आघाडी सरकारनं त्यांच्या काळात राज्याचं अंशदान न दिल्यामुळे केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी ठप्प झाली होती. मात्र राज्यात भाजपा शिवसेना युतीचं सरकार आल्यानंतर या योजनांची अंमलबजावणी सुरू झाली असंही ते म्हणाले. विविध उपाययोजना करत गुंतवणूक आकर्षित करत अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्याचं काम हे सरकार करत आहे असं दरेकर यांनी सांगितलं. उद्योगांमध्ये गुंतवणूक होत असतानाच प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी राज्यात विविध भागात प्रशिक्षण केंद्र सुरू करत असल्याचं त्यांनी सांगितलं. यानंतर राम शिंदे यांनी अभिभाषणावरच्या आपल्या भाषणाला सुरुवात केली. दरम्यान खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळासंदर्भात केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद सभागृहात उमटले. संजय राऊत यांच्यावर स्वतःहून हक्कभंग दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी सत्ताधारी आमदारांनी केली. भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला. हा सरकार आणि विरोधकांचा प्रश्न नसून विधिमंडळाच्या सार्वभौमत्वावर गदा आणण्याचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले. राऊत यांचे नेते उद्धव ठाकरे हे सुद्धा याच सभागृहाचे सदस्य आहेत. आपण सर्व सदस्य जर विधिमंडळ हे चोर मंडळ असेल तर ठाकरेंसह सर्व सदस्य चोर आहेत का असा प्रश्न दरेकरांनी केला. तर नियम 241 अन्वये दाखल हक्कभंगाची सूचना मान्य करावी अशी मागणी राम शिंदे यांनी केली. त्यावेळी सत्ताधारी सदस्य आक्रमक झाले. त्यामुळे सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी आणि नंतर 15 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. तर राऊत जे बोलले ते मीही ऐकलं आहे. विधिमंडळाला ते चोर मंडळ म्हणतात. मग अशा चोर मंडळात काम करण्यापेक्षा घरी गेलेलं बरं. हा सत्तापक्षावर आरोप नाही तर संपूर्ण विधानमंडळावर चोर म्हणणं सहन करता येणार नाही. संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य हे विधिमंडळाचा घोर अपमान करणारं असून विधिमंडळातील सदस्यांनी याचा एकमतानं निषेध करून असा अपमान खपवून घेणार नाही असा संदेश विधिमंडळानं देणं आवश्यक आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. राऊत यांच्या वक्तव्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून या विधिमंडळाची आदर्श परंपरा आहे. या विधिमंडळाबद्दल अशा प्रकारे म्हणणं हे समर्थनीय नाही. आज जर या विरोधात संदेश दिला नाही तर विधिमंडळाचा अपमान करणारे हजारो संजय राऊत निर्माण होतील असं फडणवीस म्हणाले.
हे वक्तव्य तपासून हक्कभंगाबाबत निर्णय घेणार असल्याचं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं. मात्र अटक करण्याबाबतचा अधिकार राज्य सरकारचा आहे, माझा नाही, असं उपसभापतींनी स्पष्ट केलं. तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हे वक्तव्य समर्थनीय नाही असं सांगत हे वक्तव्य त्यांनी कोणत्या पार्श्वभूमीवर आणि कोणासाठी म्हटलं हे तपासून पाहण्याची मागणी केली. मात्र विरोधकांनी देशद्रोही म्हणणाऱ्यांवर काय कारवाई करणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी झालेल्या गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. हे होतं विधान परिषद समालोचन. लेखक गौरीशंकर घाले आणि निवेदक शैलेश मोहिते.